स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची वसुबरस म्हणजे पूजा धेनू वासरांची. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा आई बापाचा. दे माई खोबऱ्याची वाटी. वाघाच्या पाठीत घाली काठी. हे गाणं ऐकलं ना तर आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण येते. गाईच्या अंगी असणारी ही उदरता, वात्सल्यता, प्रसन्नता आणि समृद्धी ही तुम्हा आम्हाला लाभो ही सदिच्छा. आणि यंदाची दिवाळी म्हणजे 2025 ही दिवाळी तुम्हाला सर्वांना सुखा समृद्धीची आणि भरभराटीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि वसुबारसच्या म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. मी उर्मिला. माझ्या आपली संस्कृती आपले सणवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबरस. वसुबरसपासून दिवाळी सण हा सुरुवात होती आणि भाऊबीजेच्या दिवशी हा संपतो. म्हणजे 5 दिवसाचा हा सण असतो दिवाळीचा. तर चला वसुबरसची पूजा कशी करायची हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. अश्विन कृष्ण द्वादश म्हणजे गोवस द्वादशी वसुबरस हा सण साजरा केला जातो. आणि यंदाच्या वर्षी ना वसुबरस हा सण शुक्रवारी 17 ऑगस्ट रोजी येणार आहे. गोवस द्वादशी म्हणजे गाई वासरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. मुहूर्त कसा असतो त्याचा प्रदोष काळामध्ये ही पूजा केली जाते. 6:45 ते 8:45 पर्यंत मुहूर्त असतो संध्याकाळचा. आणि पहाटे पण सकाळी ना 4:30 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत हा सण साजरा केला जातो. आणि ग्रामीण भागात ना शक्यतो सकाळी पण हा सण साजरा करतात आणि संध्याकाळी पण प्रदोष काळात पण हा सण साजरा करतात. दिवाळी हा आनंदाचा सण मानला जातो. दिव्यांची उत्सव वसुबारसपासून सुरुवात होते तर भाऊबीजेपर्यंत संपते. तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की हा सण आहे ना 5 दिवस चालतो दिवाळी हा सण. तर ह्या दिवसापासून आहे ना आपण पंत्या आणि म्हणजे मातीच्या पंत्या असताना त्या लावल्या जातात. तर आता आपण आहे ना पूजा कशी करायची हे बघू. तर सुरुवातीला आहे ना आपण गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि याची पूजा आहे ना काही खूप अशी मोठी नसते, छोटीशीच पूजा असते. तर सुरुवातीला गणपतीचा पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा. आणि गणपतीला आहे ना तांदळावरती स्थान द्यायचं. आणि साईडला आहे ना मी दिवा लावून घेतला आहे, हात लागल म्हणून बाजूला ठेवला आहे तो. तर सुरुवातीला आहे ना ही दिव्यापासून सुरुवात करायची. दिवा लावून घ्यायचा अगोदर आणि त्यानंतर पूजा करायची. म्हणजे कोणत्याही पूजाला सुरुवात आपण दिव्यापासून करतो. तर आता गणपतीला स्थान दिलं त्यानंतर आहे ना यानंतर आहे ना आपण बाळकृष्णाचा अभिषेक करून घेऊ. कारण ह्या दिवशी ना रमा एकादशी आहे. ही एकादशी ना खूप दिवसातून येते आणि ह्या दिवशी ना शुभ म्हणजे खूप शुभ मानली जाते. धन समृद्धी वैभवदायिनी ही एकादश मानली जाते. आश्विन महिन्यातील वद्य पक्षामध्ये येणारी ही रमा एकादशी नावाने असं ओळखले जाते. तर वर्षभर येणाऱ्या एकादशीला ना आपण भगवान विष्णूची पूजा करतो. पण ही या रमा एकादशी ना ह्या एकादशीला आपण श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. कारण हा विष्णू भगवानचा 8वा अवतार मानला जातो. त्यामुळं आपण आहे ना ह्या तिथीला श्रीकृष्णाची पूजा केली जाते. या पूजेचे हे दिवसभर उपवास केला जातो. आणि हा उपवास आहे ना पुरुषांनी जर धरला ना तर खूप चांगलं असतं. वैवाहिक जीवन सुखमय होतं आणि सुख समृद्धी प्राप्ती होते. तर असं काही या एकादशीचं महत्त्व आहे. आणि ही एकादशसुद्धा सूर्यास्ताच्या वेळीचं पूजन केले जाते आणि शुभ मानली जाते. ह्या दिवशी पण उपवास केला जातो. त्यानंतर आता आपण गाईची पूजा करून घेऊ. तर माझ्या देवघरामध्ये ना छोटीशी गाय आणि वासरू मूर्त आहे. तर मी तिचं दररोज पूजन करत असते देवघरामध्ये. पण आज वसुबरस आहे ना त्यामुळं मग तिला पंचामृताने स्नान घालून तिची विधिवक्त पूजा करून घेते. तर बघा आधी ना पंचामृताने स्नान करून घेतलं, त्यानंतर स्वच्छ पाण्याने घातलं. आता आपण कपड्याने कोरडी करून घेऊ आणि हिला पण आहे ना तांदळावरती स्थान देऊ. तर घरामध्ये ना परत एक मूर्त होती, शोभेची मूर्त म्हणतो आपण त्याला. तर ती पण गाय वासराची मूर्त होती माझ्याकडं. ती पण मी ना इथं आता पूजेला ठेवली आहे. तर अशा पद्धतीने आहे ना आपण गाईची पूजा करायची असते. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये ना शेतकरी याची पूजा आहे ना खूप छान अशी संध्याकाळी गोठ्यात जाऊन करतात. पण शहरातल्या लोकांना याची म्हणजे दुसऱ्या गोठ्यामध्ये गाईंचा जो गोठा असताना तिकडे जाऊन पूजा करावी लागते. पण आपल्या घरामध्ये जर देवघरामध्ये मूर्त असली ना त्या मूर्तीची जरी पूजा केली ना आपण तरी पण चालते.
तर अशा पद्धतीने ही पूजा करून घ्यायची. आणि ह्या दिवसापासून आपण पंत्या लावतो, म्हणून आहे ना पंत्या पण लावून घ्यायचे आहे आपल्याला. आणि वसुबारसची ना थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगते. देवांमध्ये आणि असुरांमध्ये ना स्पर्धा झाली. त्यावेळेस आहे ना समुद्रमंथन करण्यात आलं. त्या समुद्रमंथनातून 5 रत्ने बाहेर पडली. तेव्हा त्या रत्नामधून 5 गायी बाहेर पडल्या. त्याच एका गायीचे नाव आहे ना नंदिनी होते. आणि तिचं प्रतीक म्हणून आहे ना आपण वसुबारस साजरी करण्याची प्रथा आहे. आणि दुसरं म्हणजे गायीपासून आपल्याला खूप सारे फायदे असतात. गाईचं दूध, दही, तूप आणि गाईचं शेण आणि पवित्र असं मानले जाणारे गोमूत्र ही सर्व निसर्गाची देणगी आपल्याला मिळते. आणि ह्या दिवशी ना तुम्हाला अगोदरच सांगितलं मी, मातीच्या पंत्या लावल्या जातात. पण पहिली पंथी ना ही देवघरामध्ये लावली जाते. आणि दुसरी पंथी ना कुलदेवतेची असते. तसेच तिसरी पंथी ना ग्रामदेवतेची असते. आणि चौथी ना गाईच्या गोठ्यातली. आणि तिथून पुढच्या घरासमोर, दारासमोर किंवा अंगणात अशा भरपूर पंत्या आपण लावल्या जातात. आणि शहरी भागामध्ये आधीच सांगितलं तुम्हाला का गोशाळेमध्ये जाऊन पूजा करतात आपल्या गायींची. आणि ह्या दिवशी ना स्त्रिया दिवसभर उपवास करून संध्याकाळच्या वेळेस उपवास सोडतात. आणि गाईला आहे ना गोडाधोडाचा नैवेद्य दिला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य करतात किंवा काही भागांमध्ये गवारीची शेंग आणि बाजरीच्या भाकरीचा सुद्धा नैवेद्य दिला जातो. गूळ आणि खोबऱ्याचा सुद्धा गाईला नैवेद्य दिला जातो. अशा भरपूर प्रथा परंपरा आहे. प्रत्येक भागातील प्रत्येक म्हणजे पावलापावलामध्ये परंपरा ही बदलत असते. त्यामुळे ना तुमच्या भागामध्ये जशी प्रथा परंपरा आहे त्याचप्रमाणे तुम्ही गाईचे पूजन करा. आणि गाईचे पूजन केल्यानंतर आहे ना खूप म्हणजे चांगलं असतं. तर बघा ह्या वर्षी ना तुम्हाला मी शुभमुहूर्त पण सांगितला. आणि छोटीशी जी माहिती होती मला कथा ती पण सांगितली. आणि कोणत्या प्रदोष काळामध्ये किंवा सकाळी तुम्ही पूजन केले ना तरी चालते. आणि शहर म्हणजे ग्रामीण भागामध्ये कसं असतं, गायींना सकाळी आंघोळ घातली जाते, त्यांना फुलांच्या माळा घातल्या जातात, त्यांची पूजा केली जाते, पायावरती पाणी टाकलं जातं, पंचामृत टाकलं जातं, त्यानंतर त्यांची पूजा केली जाते. घरोघरी हा ग्रामीण भागामध्ये खूप मोठा उत्सव केला जातो. आणि ग्रामीण भागामध्ये ही परंपराच आहे की गोठ्यातल्या गाई वासरांची पूजा केली जाते. आणि शक्यतो आहे ना ग्रामीण भागामध्ये ना पुरणपोळीचाच नैवेद्य केला जातो. आणि त्यानंतर आहे ना आपल्या पंत्या लावल्या जातात. आणि गाईची आरती केली जाते, तो ओवाळलं जातं गाईला. आणि त्यानंतर आपण ज्या महिलांनी उपवास धरलेला असतो ना त्या उपवास सोडतात. आणि हा उपवास आहे ना आपल्या मुलाबाळांसाठी खूप चांगला असतो. दिवसभर उपाशी राहून संध्याकाळी उपवास सोडणं म्हणजे आपल्या घरातील सुख समृद्धी आणि आपल्या मुलांचं दीर्घ आयुष्यासाठी खूप चांगलं असतं. म्हणून काही महिला आहे ना याचा उपवास दिवसभरासाठी धरतात. तर चला आता आपली सर्व पूजा झाली. थोडंसं डेकोरेशन करून घेते मी फुलांचं, कारण पूजेमध्ये फुलं असले ना तर पूजा खूप उठून दिसते. आणि पूजा केल्याचं प्रसन्नता आणि मनाला खूप भारी वाटतं. तर अशा पद्धतीने ना ही पूजा करून घेतली मी. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. छोटीशी पूजा आहे, जास्त वेळ काही लागत नाही पूजा करायला. आणि जास्तीचं काही सामान नाही आहे, पण ही पूजा केल्याने ना खूप छान म्हणजे असं घरामध्ये प्रसन्नता असं वाटतं. आणि दिवाळी म्हणजे दिवाळीला सुरुवाती ना ही वसुबारसपासूनच सुरुवात होते ना, त्यामुळे ना या वसुबारसच्या दिवशी ही पूजा तुम्ही नक्की करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय. तर चला आता तुमचा निरोप घेते आणि भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.